तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी चा जो नवीन अभ्यासक्रम बदललेला आहे 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये. तर त्याच्यामध्ये पाठ क्रमांक 1 आहे मैत्री भूगोलाशी. तर हे जे प्रकरण आहे तर याच्या नोट्सच्या स्वरूपात आपण हे पूर्ण प्रकरण समजून घेणार आहोत. जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्ही मुद्देसूद उत्तरं जी आहेत ती मुद्देसूद उत्तरं काय करू शकता, लिहू शकता. तर त्याच्यात प्रकरण क्रमांक 1 आहे मैत्री भूगोलाशी. तर त्याच्यातली पहिली संकल्पना आहे भूगोल. ही संकल्पना म्हणजे भूगोल म्हणजे नेमकं काय, तर ते आपण काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. तर बघा, शब्दाची उत्पत्ती म्हणजे भूगोल हा शब्द कसा तयार झाला, तर भूगोलला इंग्रजीमध्ये जिओग्राफी म्हटलं जातं. तर ग्रीक भाषा, त्या ग्रीक भाषेमध्ये शब्द आहे जिओग्राफिया, आणि या जिओग्राफिया शब्दावरून जिओग्राफी म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, भूगोल, या शब्दाचा उत्पत्ती झाली. ग्रीक भाषेतला मूळ शब्द आहे जिओग्राफिया. तर या शब्दावरून तो शब्द तयार झाला. आता ग्रीक भाषेत जिओचा अर्थ पृथ्वी आणि ग्राफिया म्हणजे वर्णन करणं. बघा, जिओग्राफिया, जिओ म्हणजे पृथ्वी आणि ग्राफिया म्हणजे वर्णन करणं. म्हणूनच भूगोलाला काय म्हटलं जातं, भूगोल म्हणजे कशाचं वर्णन, पृथ्वीचं वर्णन करणारं शास्त्र. शास्त्र म्हणजे अभ्यासाची शाखा की ज्याच्यातून पृथ्वीचं वर्णन करणं, पृथ्वीबद्दल संपूर्ण माहिती ज्याच्यातून मिळते त्याला आपण म्हणतो भूगोल. अभ्यासाचा गाभा म्हणजे भूगोलामध्ये नेमकं काय काय अभ्यास केला जातो, तर पृथ्वीवरील नैसर्गिक, त्याला प्राकृतिक शब्द आहे म्हणजे निसर्गात जे घटक आहेत ते, व मानवी घटकांचे वर्णन आणि त्यांचे परस्पर संबंध जाणून घेणे हा भूगोलाचा मुख्य अभ्यास आहे. म्हणजे भूगोलामध्ये मुख्य काय अभ्यास केला जातो, नैसर्गिक घटक अभ्यासले जातात आणि मानवानं निर्माण केलेले घटक, आणि ह्या दोघांचा एकमेकांशी जो परस्पर संबंध आहे या दोन्ही घटकांचा, तर तो परस्पर संबंध समजून घेणं हा भूगोल विषयाचा मुख्य अभ्यास आहे. तर भूगोल विषयाच्या प्रमुख शाखा काय, तर प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल या भूगोलाच्या 2 शाखा आहेत. आता प्राकृतिक भूगोल कशाला म्हणायचं, त्याला इंग्लिश शब्द सुद्धा लक्षात ठेवू शकता, फिजिकल जिओग्राफी, ह्युमन जिओग्राफी. तर प्राकृतिक भूगोल म्हणजे यामध्ये निसर्ग निर्मित जे घटक निसर्गामध्ये पहिल्यापासून आहेत किंवा निसर्गामध्ये जे घटक आहेत त्याचा तो घटक म्हणजे प्राकृतिक घटक. आणि मानवी भूगोल म्हणजे यामध्ये मानव निर्मित आणि मानवाशी संबंधित घटकांचा काय होतो, अभ्यास होतो. आता ते घटक कुठले ते आपण पुढे जाऊन बघणार आहे. पण 2 प्रमुख शाखा कुठल्या लक्षात ठेवायच्या, प्राकृतिक घटक, प्राकृतिक भूगोल ज्याच्यामध्ये नैसर्गिक घटकांचा अभ्यास केला जातो, मानवी भूगोल ज्याच्यामध्ये मानव निर्मित आणि मानवाशी संबंधित घटकांचा अभ्यास केला जातो. आता भूगोलाचे अभ्यासाचा घटक जसं मी सांगितलं, प्राकृतिक घटक. तर प्राकृतिक घटकामध्ये कुठला, शिलावरण, जलावरण, वातावरण, जीवावरण. मानवी घटक कोणते, लोकसंख्या, मानवी वस्ती, आर्थिक क्रिया, बदलती सामाजिक स्थिती. तर हे सगळे घटक मानवनिर्मित आहेत आणि हे नैसर्गिक घटक आहेत. ओके. तर संसाधने असतील, नैसर्गिक संसाधने, धातू असतील, अधातू असतील, तर ही सगळी संसाधने जी आहेत, खनिजे असतील वेगवेगळी, तर ती सगळी संसाधनामध्ये येतात. आणि पर्यावरण आणि शाश्वत विकास हा मानवी घटकाचा भाग येतो, की आजूबाजूचं पर्यावरण जे मानवानं निर्माण केलंय, आणि विकास हा मानवी घटक आहे. शाश्वत विकास म्हणजे पुढच्या पिढीसाठी सुद्धा विकासाची जी उपलब्धता आहे, विकास जो आहे तो पुढच्या पिढीलाही उपयोगी पडावा अशा पद्धतीनं विकासाची मांडणी करणं. बरं, आता भूगोल अभ्यासाचे स्रोत. आता स्रोत म्हणजे काय असतात, त्याला इंग्लिशमध्ये सोर्स म्हणतात, की ज्यापासून आपण काय करतो, भूगोलाचा अभ्यास करतो, ज्याच्यामधून आपण भूगोलाचा अभ्यास करतो त्याला म्हणायचं सोर्स, स्रोत. भूगोलाचा अभ्यास वैज्ञानिक दृष्टीने करण्यासाठी माहितीचे स्रोत अत्यंत महत्वाचे असतात. माहिती असल्याशिवाय तो कुठलाही विषय, भूगोलच असा नाही, कुठलाही विषय आपण इतक्या सहजासहजी अभ्यास करू शकत नाही. तर हे 2 प्रकारचे स्रोत असतात. एक असतं प्राथमिक स्रोत आणि दुसरं त्याच्यानंतरचा आहे तो आपण बघणार आहे नंतर, दुय्यम स्रोत. तर प्राथमिक स्रोत म्हणजे काय, त्याची व्याख्या. आता ही व्याख्या तुम्ही लिहून घ्यायची. भूगोल अभ्यासकास म्हणजे भूगोलाचा अभ्यास करणाऱ्यास प्रत्यक्ष निरीक्षणातून म्हणजे स्वतः जाऊन निरीक्षण करणं, मोजमापनातून किंवा काही मोजमाप असेल, तापमान वगैरे असेल किंवा पाऊस पडलेला असेल किंवा नोंदीतून जी माहिती स्वतः मिळते त्याला काय म्हणतात, प्राथमिक स्रोत असं म्हणतात. तर समजा आता तुमच्या अगदी सोप्या भाषेत जर समजवायचं झालं तर शाळेतल्या मुलांची जर संख्या समजा तुम्हाला काढायची आहे आणि तुमच्या 5 जणांचा एक गट केला किंवा 10 जणांचा एक गट केला 1ली ते 10वीचा, तर प्रत्येकाने एक इयत्तेचं जाऊन काय केलं, स्वतः जाऊन काय केलं, किती मुलं आहेत ते तपासली. म्हणजे स्वतः जाऊन त्यावेळी तुम्ही काय करता, मोजमाप करता, नोंदी करता, तेव्हा त्याला म्हणायचं प्राथमिक स्रोत. आता याचं वैशिष्ट्य काय, ही प्रत्यक्ष आणि मूळ स्वरूपात मिळतं. आपण स्वतः जाऊन ती माहिती घेतो किंवा जो भूगोल अभ्यासक आहे तो स्वतः जाऊन तिथे माहिती घेतो. ही अधिक विश्वासार्ह असते. ओके, त्याच्यावर जास्त विश्वास ठेवता येऊ शकतो अशी असते ती. यातून नवीन माहितीचा शोध लागतो.
यातून काय होतं, नवीन माहिती जी आहे ती मिळते. कारण आपल्याला आणखीन काही म्हणजे पुस्तकात एक आहे ते ती आधी ज्यानं शोधली तेवढीच माहिती असते. पण तुम्ही एखाद्या ठिकाणी एखादा परिसर बघायला गेलाय, एखादं तिथलं वातावरण बघायला गेलं, तर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही आणखीन पाहिजे तितकी माहिती मिळवू शकता, नवीन माहिती मिळवू शकता. यामध्ये मात्र श्रम आणि खर्च काय लागतो, अधिक लागतो. तर समजा तुम्हाला कोकणामधलं अ, पर्यटन आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्या अभ्यासायचं जायचं, तर पुस्तकातून वाचून मिळालं तर ते दुय्यम झालं. त्याच्यामध्ये खर्च येणार नाही. पण तुम्ही स्वतः जाऊन जर माहिती घेणार असाल, तर त्याला श्रम येणार, खर्च लागणार. हं. उदाहरणार्थ स्वतः जाऊन म्हणजे प्राथमिकची उदाहरणं कुठली-कुठली? प्राथमिक स्त्रोत कुठले-कुठले? क्षेत्रभेट, मुलाखत. क्षेत्रभेट म्हणजे एखाद्या ठिकाणी जसं मी आता कोकणाचं उदाहरण दिलं, त्या भागात जाऊन स्वतः माहिती घेणं, एखाद्या गावात जाऊन गावातल्या लोकांची मुलाखत घेणं, सर्वेक्षण, लोकांना प्रश्न विचारणं आणि त्याच्यातून सर्व्हे करून ती माहिती मिळवणं, ड्रोन सर्वेक्षण प्रतिमा. ड्रोनच्या साहाय्यानं काय करायचं, इमेजेस मिळवायच्या, प्रतिमा मिळवायच्या आणि त्यातून काय करायचं, सगळी माहिती मिळवायची. ओके. तर अशा प्रकारे हे काय होतं. तर ह्या सगळ्या माहिती आपल्या. तर आता आपण पुढे बघूया दुसरा भाग त्यातला दुय्यम स्रोत. त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, सेकंडरी सोर्स म्हणतो. दुय्यम स्रोत. आता प्राथमिकमध्ये आपण काय केलं, स्वतः जाऊन जर त्या भूगोलाचा अभ्यासक आहे त्यानं स्वतः जाऊन काय केलं, निरीक्षण नोंदवलं, स्वतः ती माहिती गोळा केली, तर त्याला म्हणायचं प्राथमिक. तसं दुय्यम स्रोतामध्ये आधीच गोळा केलेली, संकलित व विश्लेषित केलेली माहिती जेव्हा दुसरी व्यक्ती, संस्था किंवा प्रकाशकांच्या माध्यमातून मिळवते, तेव्हा त्याला काय म्हणतात, दुय्यम स्रोत म्हणतात. म्हणजे समजा एखाद्या पुस्तकामध्ये आधीच सगळी माहिती संकलित केलेली आहे भूगोलाची, कुठल्याही घटकाची त्या, आणि मग एखादा भूगोल अभ्यासक ते पुस्तक वाचून ती जर माहिती मिळवत असेल, तर त्याला म्हणायचं दुय्यम स्रोत. आधीच गोळा केलेली, संकलित म्हणजे एकत्र, विश्लेषित म्हणजे त्यातला प्रत्येक घटक समजावून घेण्याचा प्रयत्न करून त्याचे वर्गीकरण असेल, हे सगळ्या गोष्टी, याला म्हणायचं विश्लेषण. वेगवेगळ्या गटांमध्ये त्याचा अभ्यास करणं असेल, माहिती तीच आहे पण त्याचं विश्लेषण पूर्ण अभ्यास करून. संकलित म्हणजे एकत्र करणं. जेव्हा अशी माहिती दुसरी व्यक्ती, संस्था किंवा प्रकाशकांच्या माध्यमातून मिळते, वेगवेगळ्या पुस्तकांचे प्रकाशक असतील किंवा संस्था असतील की ज्यांच्याकडे ही माहिती आहे, इंटरनेटवर काही माहिती असेल, तर या सगळ्याला काय म्हणतात, दुय्यम स्रोत म्हणतात. इथं आपण स्वतः जाऊन काही करत नाही, ऑलरेडी जे अवेलेबल आहे ते बघतो. वैशिष्ट्य काय, ही माहिती अप्रत्यक्ष गोळा केलेली असते. म्हणजे पुस्तकातून समजा एखाद्या माहिती मी मिळवली, तर मी स्वतः तिथे जाऊन ती माहिती घेतलेली नसते. स्रोतानुसार माहितीची विश्वासार्हता बदलू शकते. म्हणजे तुम्ही कुठलं पुस्तक वापरताय, समजा एखाद्या चांगल्या दर्जेदार प्रकाशकाचं पुस्तक वापरताय की जे खोलवर अभ्यास करून माहिती देत आहेत, तर त्यांच्यावर आपण जास्त विश्वास ठेवू शकतो. पण जर तुम्ही पुस्तक साधारण वापरत असाल, तर मग त्याच्यातनं मिळणारी माहितीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. ही माहिती आधीच प्रक्रिया असल्याने कमी वेळात, खर्चात आणि श्रमात सहज उपलब्ध होते. म्हणजे समजा कोकणाबद्दल माहिती पाहिजे आपल्याला, तिथलं हवामान कसं आहे कोकणातलं, बाकीच्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, व्यापार कसा आहे कोकण प्रदेशातला, तर ते जर समजा एखाद्या पुस्तकातून किंवा इंटरनेटवरून माहिती मिळालं, तर कमी वेळात, कमी खर्चामध्ये सहज उपलब्ध ती माहिती होऊ शकते. आता याची उदाहरणं काय, पृथ्वी गोल बघा. तर पृथ्वी गोलमध्ये काय असतं, तर एक पृथ्वीची प्रतिमा असते, पृथ्वी गोल असतो तो. त्या पृथ्वी गोलावरून तुम्ही काय करू शकता, वेगवेगळ्या प्रदेशांची माहिती जी आहे ती काय करू शकता, मिळवू शकता. त्यानंतर दुसरा आहे नकाशे आहेत, मॅप्स म्हणतो त्याला आपण. नकाशांच्या साह्यानं सुद्धा आपण काय करू शकतो, तर ती माहिती मिळवू शकतो. पृथ्वी गोल असेल किंवा नकाशे, हे दुय्यम स्रोताचं आहे. त्याच्यानंतर ॲटलास आहे, पाठ्यपुस्तके आहेत, संदर्भ ग्रंथ आहेत, संशोधन पत्रिका आहे, मासिके आहेत, वृत्तपत्रे आहेत. संशोधन पत्रिका म्हणजे जे भूगोलाच्या अभ्यासकांनी जे काही संशोधन केलं ते एकत्र जिथं असतं, त्या संशोधन पत्रिका असतात. मासिक महिन्यातनं प्रकाशित होणार असतील, वृत्तपत्रे आपले न्यूजपेपर वगैरे आहेत. त्याच्यानंतर कृत्रिम उपग्रह प्रतिमा, सॅटेलाइट इमेज जे आहेत, हवामानविषयक नोंदी, मग त्या इंटरनेटवर उपलब्ध असतील किंवा इतर कुठेही उपलब्ध असतील. तर ही सगळी उदाहरणं कशाची आहेत, दुय्यम स्रोताची उदाहरणं आहेत. आता त्याच्यानंतर पुढे आहे प्राथमिक आणि दुय्यम स्रोतांची काय करायचे, तुलना करायची. तर बघा, प्राथमिकमध्ये व्याख्या जर पहिल्यांदा बघितल्या, तर प्रत्यक्ष निरीक्षण, सर्वेक्षण, मोजमापनातून मूळ माहिती मिळते प्राथमिकमध्ये. तर याच्यात जे आहे इकडे, हे आधीच संकलित केलेली, विश्लेषित व सादर केलेले असते. प्रत्यक्ष स्थळावर जाऊन निरीक्षण, मुलाखत किंवा मोजमाप करता येतं. तुम्हाला स्वतः जाऊन ती माहिती घेता येते. आधीच्या संकलित माहितीवर किंवा संस्थेवर अवलंबून राहावं लागतं. तर हे दुय्यम स्रोत आहे. ही अधिक प्रमाणात असते. म्हणजे स्वतः आपण जाऊन माहिती मिळवली तर आपल्याला पाहिजे तेवढी, विश्वासार्हता म्हणजे विश्वास ठेवणं, याच्यावर आपण जास्त विश्वास ठेवू शकतो. ओके. विश्वास ठेवण्याच्या बाबतीत प्राथमिक स्रोतावर आपण जास्त विश्वास ठेवू शकतो, तर दुय्यम स्रोतावर प्राथमिकच्या तुलनेत कमी, आणि ते लेखक आणि संस्थेवर अवलंबून आहे. त्याच्यानंतर माहितीचं स्वरूप स्थळ विशिष्ट किंवा मर्यादित क्षेत्रापुरतं असतं. स्वतः जाऊन तुम्ही माहिती जाणार आहे, तर ज्या ठिकाणी तुम्ही भेट देताय तेवढीच माहिती त्याच्यात असणार आहे.
आधीच प्रक्रिया केलेली विश्लेषित स्वरूप असतं. स्वरूप कसं असतं, आधीच त्याच्याबद्दल संशोधन वगैरे झालेलं असतं. लेखकानं पूर्ण माहिती घेतलेली असते आणि मगच त्या पुस्तकामध्ये किंवा इंटरनेटवर वगैरे ती उपलब्ध असते. ओके. व्याप्ती काय आहे, तर एकाच ठिकाणी जाऊन भेट घेतल्यामुळं मर्यादित व्याप्ती आहे, मर्यादित क्षेत्र ना. पण समजा एखादं पुस्तक आहे, तर पूर्ण भारतातल्या समजा हवामान आहे, तर त्या पुस्तकामध्ये पूर्ण भारतातल्या हवामानामध्ये आपल्याला पूर्ण काय होईल, सगळी माहिती मिळेल. पण जर स्वतः प्राथमिक क्षेत्र असेल म्हणजे सॉरी प्राथमिक स्रोत असेल, तर एखाद्या प्रदेशाचीच माहिती असणार आहे, मर्यादित असणार आहे. इकडे मात्र काय असणार आहे, विस्तृत आणि व्यापक क्षेत्र. खर्च आणि वेळ, तर अधिक प्रमाणात वेळ लागतो. खर्च आणि वेळ खूप लागतो. हां, दुय्यममध्ये काय लागतं, वेळ फार कमी लागतो, खर्च आणि वेळ कमी. त्रुटींची शक्यता, निरीक्षकाच्या चुका किंवा उपकरणातील त्रुटी असू शकतात. निरीक्षकानं जर व्यवस्थित केलं नाही, तर त्रुटीची शक्यता असू शकते. किंवा समजा एखादं पुस्तक आहे, त्या पुस्तकातली माहिती कालबाह्य असू शकते. समजा 2000 साली लिहिलेलं आहे एखादं, 2002 साली लिहिलेलं एखादं पुस्तक आहे, तर ते आत्ता वापरता येणार नाही आपल्याला, म्हणजे कालबाह्य माहिती असू शकते किंवा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन असू शकतो. पूर्वगृहीत दृष्टिकोन असा शब्द आहे तो. दृष्टिकोन. तर पूर्वगृहीत दृष्टिकोन म्हणजे काय? समजा एखाद्या लेखकानं स्वतःचं जे मत आहे तेच त्याच्यात लिहिलेलं असेल, तर त्या पण त्याच्यामध्ये काय असू शकतात, त्रुटींची शक्यता असू शकते. आता पुढे 6वा जो मुद्दा आहे, भूगोलाचे व्यावहारिक महत्त्व आणि उपयुक्तता. तर पुस्तकामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं जे भौगोलिक ज्ञान आहे, त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. शिवरायांनी भौगोलिक ज्ञानाचा उत्तम उपयोग करून घेतला होता. त्यांनी डोंगरदऱ्यांचा उपयोग करून गनिमी कावा यशस्वी केला. गनिमी कावा तुम्ही ऐकलं असेल, की शत्रूला अ, आपल्या काय करणं, आपल्या अ, म्हणजे खुल्या मैदानामध्ये न लढता त्यांना आपल्या क्षेत्रामध्ये आणणं आणि मग त्यांचा पराभव करणं. डोंगरावर मजबूत किल्ले बांधले, समुद्र किनाऱ्यांचा उपयोग, आरमार म्हणजे नौदल उभारणी केला. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचं भौगोलिक ज्ञान किती होतं ते आपल्याला त्यातनं स्पष्ट होतं. मैत्री भूगोलाची. का गरज आहे भूगोलाची मैत्री? पाठाचं नाव असं का ठेवलंय मैत्री भूगोलाची? तर भूगोल केवळ नकाशे काढणे किंवा देशांची नावे लक्षात ठेवण्याचा विषय नाहीये. तर त्याच्यामध्ये नकाशे तर आहेत, देश तर आहेत, पण त्यातून निसर्गाशी नाते दृढ होतं, निसर्गाशी आपलं नातं तयार होतं. दैनंदिन जीवनातील आणि समाजाच्या उपयोगासाठी भूगोलाचं महत्त्व आहे. पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल तर भूगोल महत्त्वाचा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी आणि भविष्यातील व्यवसाय संधींसाठी सुद्धा काय आहे, भूगोलाचं महत्त्व आहे. जागतिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी, पूर्ण जगाचा दृष्टिकोन विकसित करण्यामध्ये भूगोलाचा महत्त्वाचा वाटा आहे. शाळेत भूगोल दिन कसा साजरा करावा, त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे पुस्तकामध्ये. विविध स्पर्धांचं आयोजन करणं, भौगोलिक प्रतिकृती निर्माण करणं, भौगोलिक माहितीपट प्रदर्शित करणं, भूगोलविषयक माहितीचं संकलन, प्रकाशन. तर हे सगळे किंवा प्रात्यक्षिक कार्य प्रयोग करू शकता, प्रॅक्टिकल करू शकता, क्षेत्रभेट, एखाद्या ठिकाणी भेट देऊ शकता, प्रश्नमंजुषा, चर्चा, प्रबोधन. तर याद्वारे काय करू शकतो आपण, भूगोल दिन वेगवेगळ्या घोषणा फेरी घेऊ शकतो. तर त्यातून काय करू शकतो आपण, भूगोल दिन त्या-त्यावेळी साजरा ज्या दिवशी आहे त्या दिवशी तो करू शकतो. ओके. त्याच्यानंतर आता पुढे बघूया आपण, पुढची जी माहिती आहे ती. म्हणजे इथे हा पाठ आहे तो संपतोय. आता स्वाध्याय जो आहे, तो स्वाध्याय आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की तुम्ही कळवू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये स्वाध्याय बघूया.